सगळ्या मेट्रो 7 मार्गिकेसाठी कसा बोगदा खणण्यात आला, ती मशीन्स नेमकी कशी काय तंत्रज्ञानाची होती, ते काम संपवून आता हे मशीन बाहेर येतंय। या सगळ्या प्रसंगी मुख्यमंत्री स्वतः उपस्थित आहेत आणि ही एक प्रतिकृती तिथे ठेवण्यात आलेली आहे। त्याची ही एक्सक्लुझिव्ह दृश्य अधिकारी मुख्यमंत्र्यांना माहिती देत आहेत। ही प्रतिकृती आहे मेट्रोची। मेट्रो 7 मार्गिकेतून कशी ही मेट्रो बोगद्यात जाणार, कशी बाहेर पडणार, कसा बोगदा खणण्यात आलेला आहे, त्याची वैशिष्ट्य काय, या सगळ्या संदर्भात माहिती अधिकारी देत आहेत मुख्यमंत्र्यांना। सोबत मंत्री मंगल प्रभात लोढा देखील आहेत आणि सर्व MMRDAचे अधिकारी हे मुख्यमंत्र्यांना या संदर्भातली माहिती देत आहेत। विमानतळाच्या जवळ हा जो बोगदा खणलेला आहे तिथून या सगळ्याचा आढावा मुख्यमंत्री घेत आहेत। एक प्रतिकृती देखील समोर आहे। या प्रतिकृतीतून स्पष्ट दिसतंय की ही मेट्रो ही बोगद्यात कशी प्रवेश करते, कशी बाहेर येते आणि हे जास्त स्पष्टपणे समजावे यासाठी हे मॉडेल ठेवण्यात आलेलं आहे आणि या मॉडेलची देखील मुख्यमंत्र्यांनी माहिती घेतली, पाहणी केली। हे मेट्रो स्टेशन आहे, अंडरग्राउंड मेट्रो आहे, मेट्रो 7 मार्गिकेतली आणि हा बोगदा खणण्यासाठी जे काही मशीन वापरण्यात आलेलं होतं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम आणि त्यांनी बटन दाबून दिशा नावाच्या टनल बोरिंग मशीननं हा जो काही बोगदा खणण्यात आलेला होता आणि आता बटन दाबण्यात आलेलं आहे। आता आपण ही थेट दृश्य बघतोय, हाच तो बोगदा खणण्यात आलाय जिथून ही मेट्रो मार्ग तयार करण्यात आलाय। मेट्रो 7 मार्गिकेचं विमानतळ स्थानक आणि मेट्रो 3चं विमानतळ स्थानक एकाच ठिकाणी असणार आहे। मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टच्या आसपास ही मेट्रो स्टेशन आहेत आणि तिथून ही थेट दृश्य आपण बघतोय। मेट्रो 3 या भुयारी मेट्रो मार्गिकेची अनेक ठिकाणी दुसऱ्या मेट्रोला जी काही जोडणी देण्यात आलेली आहे, मेट्रो 3ची जोडणी मेट्रो 7 ला। या मार्गिकेचं विमानतळ स्थानक, दोन्ही मार्गांचं विमानतळ स्थानक हे एकच आहे, एकाच ठिकाणी आहे आणि मेट्रो 7 मार्गिकेसाठी MMRDAनं हा बोगदा खणलेला होता। दिशा नावाच्या टनेल बोरिंग मशीननं हा बोगदा खणला होता आणि ही टनेल बोरिंग मशीन बोगदा खणून आता बाहेर पडणार आहे। हे काम पूर्ण होत आहे आणि हे जे काही वर्तुळ आपल्याला दिसतंय तिथूनच ही टनेल बोरिंग मशीन बाहेर पडेल काही क्षणात। मुख्यमंत्र्यांनी बटन दाबलंय आणि आता काही क्षणात ही टनेल बोरिंग मशीन इथूनच बाहेर पडेल आणि हा बोगदा खणल्याचं काम पूर्ण झालंय असं म्हणायला हरकत नाही। जी अंडरग्राउंड मेट्रो आहे, मेट्रो 3 आहे, त्याचा पूर्ण मार्ग हा दिशा नावाचं टनेल बोरिंग मशीन गेल्या कित्येक दिवसांपासून खणत होतं। मेट्रो 3 या भुयारी मेट्रो मार्गिकेची अनेक ठिकाणी दुसऱ्या मेट्रोला सुद्धा जोडणी दिली जाते। मेट्रो 7 मार्गिकेचं विमानतळ स्थानक आणि मेट्रो 3चं विमानतळ स्थानक हे एकच आहे, एकाच ठिकाणी आहे। त्यामुळे इथून ही कनेक्टिव्हिटी असणार आहे मेट्रो 3ची आणि मेट्रो 7ची। प्रवाशांना जर मार्ग बदलायचा असेल तर आणि त्यासाठी हा बोगदा खणणं महत्त्वाचं होतं। हा बोगदा खणण्यासाठी दिशा नावाचं टनेल बोरिंग मशीन आणण्यात आलेलं होतं आणि हा बोगदा खणण्याचं काम आता जवळपास पूर्ण झालेलं आहे आणि आता इथूनच ही मशीन बाहेर येईल। हे बोगदा खणण्याचं काम पूर्ण झालंय असं म्हणायला हरकत नाही। MMRDA कडनं हे काम गेल्या कित्येक दिवसांपासून सुरू होतं आणि ज्या ठिकाणी हा बोगदा खणण्याचं काम पूर्ण होत आहे, मुंबई विमानतळाच्या आसपास मेट्रो 7 आणि मेट्रो 3ची दोन्ही स्टेशन्स एकाच ठिकाणी आहेत। तिथे दिशा नावाचं हे जे काही मशीन आहे टनेल बोरिंग मशीन हे आपलं काम पूर्ण करतंय। तिथे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित आहेत। त्यांनी संपूर्ण या मेट्रो मार्गाची देखील पाहणी केली आणि हे कशा पद्धतीनं खोदकाम झालं याची देखील माहिती घेतली। पुन्हा जाऊयात आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याकडे। प्रणाली, मशीन आहे अत्यंत धीम्या गतीनं फिरत ते बाहेर येणार आहे आणि आता हा बाहेरचा जो पापुद्रा आपल्याला दिसतोय पांढऱ्या रंगाचा, हा संपूर्ण पापुद्रा पडणार आहे आणि मग खऱ्या अर्थी हा बोगद्याचं खोदकाम हे पूर्ण झालं असं आपल्याला म्हणता येईल। मुख्यमंत्र्यांनी बटन दाबून हे मशीन पुन्हा एकदा सुरू केलेलं आहे आणि आता हे आतमधल्या बाजूला त्याचं हळूहळू ती जमीन कापत बाहेर येणार आहे। मी जसं मगाशी म्हणाले की अतिशय महत्त्वाचा
हा भाग आहे, कारण या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर पाण्याच्या पाईपलाईन्स होत्या, त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर सांडपाण्याच्या पाईपलाईन होत्या आणि या सगळ्या असताना त्यामध्ये एक महत्वाचा भाग म्हणजे की या सगळ्या पाईपलाईन त्यासाठी हलवण्यात आलेल्या आहेत आणि त्या सगळ्यांचं नियमन केल्यानंतर, त्या सगळ्या एकत्रितरित्या बाजूला केल्यानंतर हा बोगदा जो आहे तो खणायला सुरुवात केलेली आहे. पहिलं महत्वाचं काम होतं ते या सगळ्या बाजूला करणं, कारण हा जो संपूर्ण परिसर आहे, एक मोठी व्यासाची पाईपलाईन जी आहे ती या ठिकाणून जात होती आणि त्यामुळे या भागातल्या पाणी पुरवठ्याला कुठल्याही पद्धतीचा धोका उत्पन्न न करता, सांडपाण्याचा जो निचरा आहे त्याला धोका उत्पन्न न करता या सगळ्या बोगद्याचं काम करावं लागणार होतं. जसं मी मगाशी सांगितलं की मोठी एक झोपडपट्टी या ठिकाणी होती, जवळपास 200 झोपड्यांना बाजूला करून त्या लोकांना त्यांचं पुनर्वसन करून नंतर या ठिकाणी प्रत्यक्ष काम करण्यात आलंय. आणि आता हा जो बोगदा आपण पाहतो आहोत, हा बोगदा जवळपास 1.6 किलोमीटर इतक्या लांबीचा आहे. ते काम पूर्ण झालेलं आहे आणि संपूर्ण जी मेट्रो लाईन आहे ही, जिला मेट्रो 7 म्हटलं जात आहे, 7A म्हटलं जात आहे, ही जी आहे ती 2.5 किलोमीटरची आहे आणि त्यातला 1.6 किलोमीटर लांबीचा जो भाग आहे तो बोगदा असणार आहे. म्हणजे एका बाजूला या पूर्ण 2.5 किलोमीटरच्या मेट्रो लाईनवर 2 स्थानक असणार आहे. एक स्थानक हे उंचवट्यावर म्हणजे पहिल्या मजल्यावर असल्यासारखं असेल, तर दुसरं स्थानक जायचे थेट भूमिगत असणार आहे आणि जमिनीखाली गेल्यानंतर मेट्रो 3चं जे T2 स्टेशन असणार आहे ते स्टेशन आणि मेट्रो 7Aचं स्टेशन हे एकच स्टेशन असणार आहे. म्हणजे इथं या दोन्हींचा मिलाफ होणार आहे. ज्या नागरिकांना इंटरनॅशनल एअरपोर्टवर उतरल्यानंतर ज्यांना कुलाबा गाठायचा आहे ते मेट्रो 3 मध्ये बसून कुलाब्याला जाऊ शकतील, तर ज्यांना दहिसर, बोरिवली या भागात जायचंय ते मेट्रो 7A मध्ये बसून दहिसर पर्यंत जाऊ शकणार आहे. म्हणजे काय तर मुंबई संपूर्ण खालची बाजू आणि वरची बाजू असं आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडणारं एक महत्वाचं स्थानक या बोगद्याच्या निमित्तानं होताना आपल्याला बघायला मिळेल. आता आपण पाहतोय की हळूहळू मातीचा जो भाग आहे तो पडायला सुरुवात होती आहे आणि आता खऱ्या अर्थी आपल्याला दिसायला लागलेलं आहे की कशा पद्धतीनं ही मशीन जे आहे ते खोदकाम करत बाहेर पडणार आहे. एकूण जर आपण बघितलं तर आत्ताच्या घडीला हळूहळू ही या ठिकाणची जी माती जी आहे ती आपल्याला हलताना दिसेल. आपण पाहतोय त्या ठिकाणी फुलांच्या माळा लावण्यात आल्या, काही फुगे सुद्धा लावण्यात आलेला आहे. थोडा आवाज आत्ताच्या घडीला आम्हाला यायला सुरुवात झालेली आहे, म्हणजे आतमधनं जे खोदकाम सुरू आहे त्याचा आवाज हळूहळू येतो आहे. जे थोडं तुटत जे बाहेर येईल त्यावेळेला हे सगळंच बाहेरचं जे आपल्याला माती दिसतीये ती एकूण पडेल. पण एक मोठं व्यासाचं टनेल बोरिंग मशीन यासाठी आणण्यात आलेलं होतं. 2023 पासून, सप्टेंबर 2023 पासून या बोगद्याच्या खोदकामाचं खोदकाम सुरू होतं, जे आज पूर्ण होत आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. बरोबर आहे प्रणाली, आणि हीच दृश्य आपण प्रेक्षकांना दाखवतोय जी अंडरग्राऊंड मेट्रो मुंबईमध्ये साकारली जाते त्यासाठी जे टनल बोरिंग मशीन वापरले जाते ज्याचं नाव दिशा असं आहे. आणि मेट्रो 3 मार्गिकेसाठी आणि मेट्रो 7A मार्गिकेसाठी जो काही सेंटर पॉइंट आहे किंवा कॉमन पॉइंट आहे तो मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या जवळचा, आणि तिथेच या बोगद्याचं खोदकाम पूर्ण होत आहे आणि त्यामुळे दिशा नावाचं हे टनेल बोरिंग मशीन आहे ते आता बाहेर पडतंय आणि त्यानंतर या क्षणाला हे बोगद्याचं खोदकाम पूर्ण झालं असं म्हणायला हरकत नाही. हे एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण न्यूज 18 लोकमतवरती बघतोय आणि या क्षणाला त्याचे साक्षीदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा आहेत. त्यांनी बटन दाबून सुरुवात केली आहे आणि हे आता टनेल बोरिंग मशीन हळूहळू बोगदा खणत हे पुढे येत आहे. ही जी काही भिंत आपल्याला पडताना दिसते हळूहळू त्यालाही भेदून हे मशीन बाहेर येईल आणि हा बोगदा या मार्गावरचा मेट्रो 3 आणि मेट्रो 7A या मार्गिकेवरचा हा बोगदा खोदून पूर्ण झाला असं म्हणायला हरकत नाही. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ मेट्रो 3 आणि मेट्रो 7A या दोन्ही स्टेशनचं कॉमन सेंटर आहे. त्यामुळे या दोन्ही मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी हे कॉमन सेंटर म्हणावं लागेल. आणि ही जी काही तात्पुरती जी भिंत उभारण्यात आलेली आहे ती आता भेदून हे दिशा नावाचं टनल बोरिंग मशीन बाहेर पडेल. हळूहळू बोगदा खणत हे मशीन पुढे येत आहे आणि ज्याचे साक्षीदार आपण सगळे आहोत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील तिथं उपस्थित आहेत. MMRDAच्या अधिकाऱ्यांकडनं त्यांनी या सगळ्याची पाहणी केली
मॉडेलची देखील पाहणी केली आणि आता प्रत्यक्ष आपण बघतोय बोगद्याचं खोदकाम पूर्ण झालं असं म्हणायला हरकत नाही ज्यावेळेला हे टनेल बोरिंग मशीन बाहेर येईल. आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे देखील आपल्याला माहिती देत आहेत. प्रणाली, आता हळूहळू ही भिंत पडेल असं दिसतंय, बोगदा खणून पूर्ण झाला असं म्हणायला हरकत नाही. ही मार्गिका नेमकी कोणती आहे आणि हा बोगदा खणून पूर्ण झाल्यानंतर ही कशी कनेक्टिव्हिटी असणार आहे? आत्ताची जी लाईन ज्याचं आपण हे बांधकाम बघतो आहोत, म्हणजे खोदकाम जे आहे ते सुरू झालेलं आहे, ती जी आहे ही मेट्रो लाईन 7 मानली जाते आणि 7 मधलं आतापर्यंत दहिसर पूर्व ते अंधेरी पूर्व असा संपूर्ण प्रवास जो आहे तो सुरू करण्यात आलेला आहे. परंतु त्याचा जो महत्त्वपूर्ण भाग होता, जो आंतरराष्ट्रीय विमानतळामध्ये आजपर्यंत जाणार होता, ती जी आहे ती आज सुरू करण्यात येणार आहे, जिला मेट्रो 7A असं म्हटलं जातं आणि आजच्या या प्रक्रियेला टनेल ब्रेक थ्रू असं म्हटलं जातं. आता हिची वैशिष्ट्य सांगायची झाली तर ही एकूण जी मेट्रो लाईन आहे ही 3.4 किलोमीटरची आहे, ज्याच्यापैकी रॅम्प आणि बोगदा असं जर पकडलं तर 2.5 किलोमीटरची ही लाईन आहे आणि 0.94 किलोमीटर म्हणजे वरती उन्नत मार्ग तिचा असणार आहे. याच्यामध्ये 2 स्थानकं असणार आहे. एअरपोर्ट कॉलनी नावाचं जे स्थानक आहे ते उन्नत असणार आहे, म्हणजे वरती असणार आहे, एलिव्हेटेड असणार आहे, तर दुसरं जे स्थानक आहे ते भूमिगत असणार आहे. आणि आपण बघितलं तर रॅम्प जो आहे म्हणजे खालच्या बाजूला जी ट्रेन जाण्यासाठी जो एक उतार असेल ज्याला रॅम्प म्हटलं जातो, तो 0.309 किलोमीटरचा असणार आहे. ट्विन टनेल असणार आहे, म्हणजे एक मेट्रो येण्यासाठी आणि एक मेट्रो जाण्यासाठी असे 2 टनेल असणार आहे, ज्यापैकी एका टनेलचं खोदकाम आज पूर्ण होत आहे तर दुसऱ्या टनेलचं खोदकाम हे 90% पूर्ण झालेलं आहे. ही जी मेट्रो आहे ही मेट्रो इतर मेट्रोंना इंटरनॅशनल एअरपोर्टला कनेक्ट करण्यासाठी अत्यंत महत्वाची ठरणार आहे. म्हणजे उदाहरणार्थ ठाण्यावरून जर ठाण्यावरची जी मेट्रो आहे ती दहिसरला अंगीकृत होईल किंवा दहिसरला जाऊन तिथे मेट्रो बदलून मेट्रो 7A पकडली तर तुम्हाला थेट इंटरनॅशनल एअरपोर्ट पर्यंत येता येणार आहे. आपण पाहतो आहोत की आता हळूहळू ते वरचं जे काम आहे, वरची जी माती आहे ती पडायला सुरुवात झालेली आहे. खोदकाम जे मशीन करत होतं ते आता हळूहळू पूर्ण होत हे मशीन आपल्याला थोडंसं बाहेर आलेलं बघायला मिळणार आहे. आवाज येतोय या ठिकाणी आता मशीनचा आणि हळूहळू तिची माती जी आहे ती पडायला सुरुवात झालेली आपल्याला बघायला मिळते आहे. हे मशीन जे आहे साधारणतः सप्टेंबर 2023ला सुरू त्यानं खोदकाम केलेलं होतं आणि ते खोदकाम पूर्ण करत आज हे मशीन बाहेर पडत आहे. एक मोठा ऐतिहासिक टप्पा जो आहे तो पार केलेला आहे या मशीनला आजच्या दिवशी. आणि मुंबई मधल्या जे मेट्रोचं संपूर्ण जाळं आहे केवळ 7A ही अशी लाईन आहे जी भूमिगत आणि उन्नत अशी दोन्ही असणार आहे, म्हणजे ती वरूनही जाणार आहे आणि ती भूमिगत होऊन अंडरग्राऊंड सुद्धा होणार. बरोबर प्रणाली, की आपण दृश्य प्रेक्षकांना दाखवूयात की हा मेट्रो 7चा मार्ग आहे जो मेट्रो 3ला सुद्धा कनेक्ट करतोय. मुंबई विमानतळाजवळचं हे कॉमन मेट्रो स्टेशन आहे जिथे गेल्या कित्येक महिन्यांपासून सुरू असलेलं खोदकाम या मार्गिकेसाठीचं आज पूर्ण होत आहे, कारण दिशा नावाचं टनेल बोरिंग मशीन आपलं काम आज पूर्ण करतोय. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा आहेत. त्यांनी बटन दाबून सुरुवात केली आणि हे टनेल बोरिंग मशीन आता आपलं खोदकाम पूर्ण करतानाची ही दृश्य आपण देखील न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून बघतोय. इथे थोडीफार सजावट करण्यात आलेली आहे, कारण गेल्या कित्येक महिन्यांपासून वर्ष म्हणायला हरकत नाही तर हे टनेल बोरिंग मशीन बोगदा खोदकामाचं जिथून ही अंडरग्राऊंड मेट्रो पास होणार आहे किंवा हा मार्ग आहे तो मार्ग तयार करण्याचं काम या दिशा टनेल बोरिंग मशीननं केलेलं आहे. आणि हे मशीनचं काम आता पूर्ण होत आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण मेट्रो 7A आणि मेट्रो 3 या 2 मार्गिका एकमेकांना जिथे कनेक्ट होतात, मुंबई विमानतळाजवळचं हे कॉमन स्टेशन आहे दोन्ही मार्गिकांचं. वेगवेगळ्या ठिकाणी मुंबईकरांना इथून प्रवास करणं शक्य होणार आहे, कुलाबापासून ते दहिसरपर्यंत. आणि त्याच ठिकाणी अंडरग्राऊंड मेट्रोसाठीचा हा बोगदा खणण्याचं काम या क्षणाला पूर्ण झालं असं म्हणायला हरकत नाही. ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण बघतोय. मेट्रो 7A मार्गिकेचं काम ही प्रगतीपथावरती आहे आणि त्यासाठी बोगदा खणणं, अंडरग्राऊंड मेट्रोसाठी हा बोगदा खणणं महत्त्वाचं होतं आणि त्यासाठीची ही प्रक्रिया आज पूर्ण होतीये. त्यासाठी हे टनेल बोरिंग मशीन अवाढव्य असं आणण्यात आलेलं होतं, ज्यानं संपूर्ण मेट्रो मार्गिकेसाठी हा बोगदा
खणून देण्याचं काम केलंय, जिथून हे मेट्रोचे डबे धावणार आहेत, मेट्रो धावणार आहे प्रवाशांना घेऊन. त्यासाठी हा बोगदा खणणं जे महत्त्वाचं आहे ते काम आत्ता पूर्ण होतंय असं म्हणायला हरकत नाही. हे टनेल बोरिंग मशीन हळूहळू अगदी संथ गतीनं बोगदा खणत खणत पुढे येत आहे आणि ही जी काही आपल्याला भिंत दिसतेय ती भेदून ते पुढे येणार आहे आणि त्या क्षणाला मेट्रो 7 आणि मेट्रो 3 साठी हा बोगदा खणण्याचं काम पूर्ण केलंय या दिशा नावाच्या मशीननं असं म्हणायला हरकत नाही. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित आहेत. MMRDAच्या अधिकाऱ्यांकडनं त्यांनी या संपूर्ण कामाची माहिती घेतली. मॉडेल तिथं ठेवण्यात आलेलं आहे. कशा पद्धतीनं मेट्रो ही बोगद्यातनं धावेल, प्रवेश करेल, बाहेर येईल, कसा हा मार्ग आहे आणि त्यासाठीचं हे खोदकाम गेल्या कित्येक महिन्यांपासून सुरू होतं. सप्टेंबर 2023 पासून सुरू होतं असं सांगण्यात आलंय आणि त्यामुळेच हे खोदकाम आज पूर्ण होत आहे. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार आपण सगळेजण आहोत की मेट्रोसाठी खोदला जाणारा बोगदा आणि त्याचं काम आज पूर्ण होत आहे, ज्यासाठी हे अवाढव्य असं दिशा नावाचं टनेल बोरिंग मशीन आणण्यात आलेलं होतं, ज्या मशीननं आपलं काम आज पूर्ण केलंय. अतिशय संथ गतीनं फिरत फिरत हे मशीन पुढे पुढे सरकतंय आणि समोरची जी भिंत आहे ती भेदून आता ते समोर येणार आहे. अर्थात हे बोगदा खणण्याचं मशीन आहे आणि त्यामुळे हळूहळू मेट्रोसाठी, मेट्रो पास होण्यासाठी लागणारी जितकी जागा आहे तितकी ही अंडरग्राऊंड खोदली जाते या मशीनच्या माध्यमातून. मेट्रोमुळे मुंबईकरांचा प्रवास सुखकर होणार आहे. मुंबईच्या ट्रॅफिकमधनं वाहनधारकांची सुटका होणार आहे आणि त्यासाठीच हे मेट्रोचं काम कित्येक दिवसापासनं मुंबईच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या मार्गिकांवरती जे सुरू आहे त्यापैकी मेट्रो 7A आणि मेट्रो 3 ही दोन्ही स्टेशन्स कॉमन ज्या ठिकाणी आहेत ते म्हणजे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या जवळ हे कॉमन स्टेशन असणार आहे, जिथून अनेकांना वेगवेगळ्या मार्गाने प्रवास करता येईल आणि त्याच ठिकाणी दिशा नावाचं टनेल बोरिंग मशीन हे आपलं बोगदा खणण्याचं काम करत आहे गेल्या कित्येक महिन्यांपासनं आणि या एका मार्गिकेवरचा बोगद्याचं संपूर्ण काम हे आज पूर्ण झालं असं म्हणायला हरकत नाही. हे दृश्य आपण बघूया. हळूहळू हे मशीन पुढे पुढे येत आहे. हा बोगदा खणत मेट्रो 7A साठी, मेट्रो 3 साठी जोडणारा हा जो काही दोन्ही कनेक्टेड मार्ग आहेत ते अंडरग्राऊंड आहेत. मेट्रो 7 हा मार्ग अंडरग्राऊंड आहे कुलाबापासून ते दहिसरपर्यंत आणि याच मार्गावरती गेल्या कित्येक महिन्यांपासून याच दिशा नावाच्या टनेल बोरिंग मशीनच्या माध्यमातून हा बोगदा खणला गेला आहे, जिथून मेट्रो पास होणार आहे आणि त्याचं काम आता अंतिम टप्प्यात आलेलं आहे. या बोरिंग मशीनचं काम, टनेल बोरिंग मशीनचं काम अंतिम टप्प्यात आलंय या मार्गासाठीचं आणि ते काम पूर्ण होत असताना या सगळ्याचे साक्षीदार आपण आहोत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा उपस्थित आहेत. त्यांनी बटन दाबलं आणि या खोदकामाला सुरुवात झाली आणि आता हे खोदकाम मेट्रो 7A या मार्गिकेसाठी पूर्ण होताना दिसतंय. ही जी एक तात्पुरती भिंत उभारण्यात आलेली आहे, जिथे या मार्गिकेचा एंड आहे, इथपर्यंतच हे खोदकाम करायचंय. जे काम या दोन बोगदे आहेत, दोन पैकी एका बोगद्याचं खोदकाम जे आहे ते आज पूर्ण होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनी या ठिकाणी कळ दाबली आणि ते मशीन पुन्हा एकदा सुरू झालेलं आणि ते मशीन आता आतमध्ये खोदकाम करत करत आपण पाहतो आहोत की या ठिकाणी बाहेरचा जो पापुद्रा आहे मातीचा तो या ठिकाणी पडताना आपल्याला बघायला मिळेल. सप्टेंबर 2023 मध्ये या बोगद्यानं त्याचं खोदकामाला सुरुवात केलेली होती आणि आज इतक्या कालावधीनंतर हा बोगदा संपूर्ण 1.6 किलोमीटरचं खोदकाम करत
बाहेर पडणार आहे. दिशा नावाचं टनेल बोरिंग मशीन आहे जे हे खोदकाम करत बाहेर पडणार आहे. अतिशय महत्वाचा भाग हा यासाठी सुद्धा आहे कारण मुंबईमध्ये जे एकूण मेट्रोचं जाळं पसरलेलं आहे त्या जाळ्यापैकी केवळ ही एकमेव मेट्रो आहे जी उन्नत आणि भूमिगत म्हणजे वरून आणि जमिनीखाली अशी चालणारी मेट्रो आहे. ती आहे मेट्रो 7A 7 आणि जिचा एक महत्वाचा टप्पा आहे तो 7A ज्याचा बोगद्याचं खोदकाम जे आहे ते आज पूर्ण होणार आहे. बाजूलाच एक आणखी बोगदा आहे ज्याचं काम 90% पूर्ण झालंय. ते काम पूर्ण होऊन टनेल बोरिंग मशीन बाहेर यायला आणखी महिन्याभराचा कालावधी लागणार आहे. एक महत्वाचा टप्पा यासाठी सुद्धा आहे कारण हे जे भूमिगत स्टेशन तयार केलं जाणार आहे 7Aचं त्याच ठिकाणी मेट्रो 3A जी जमिनीखालून जाणारी भूमिगत मेट्रो आहे तिचं T2चं स्टेशन असणार आहे. या ठिकाणून इंटरनॅशनल एअरपोर्टला उतरणाऱ्या कुठल्याही प्रवाशाला जर मुंबई शहर परिसरात जायचं आहे तर त्यांनी मेट्रो 3A पकडून थेट कुलाब्यापर्यंत त्याला प्रवास करता येणार आहे. आणि त्याला जर पश्चिम उपनगरात जायचं आहे किंवा ठाण्याला जायचं असेल तर अशा वेळेला ती व्यक्ती या ठिकाणी थेट मेट्रो 7 जी आहे ती धरून दहिसर आणि पुढे ठाण्यापर्यंत सुद्धा जाऊ शकते. एकूणच संपूर्ण मुंबईमध्ये जे मेट्रोचं जाळं पसरलेलं आहे त्या जाळ्यांना एकमेकांना कनेक्ट करण्यासाठी अत्यंत महत्वाचा असलेला हा बोगदा जो आज खोदून पूर्ण झालेला आपल्याला बघायला मिळतोय. टनेल बोरिंग मशीन हे हळूहळू बाहेर येताना आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे. ऐतिहासिक क्षण आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या ठिकाणी आलेले आहेत कारण त्यांच्याच कारकिर्दीमध्ये त्यांनी 2014 ते 2019 या कारकिर्दीमध्ये त्यांनी संपूर्ण राज्यात आणि त्यातही विशेषतः मुंबईमध्ये मेट्रोचं जाळं पसरवण्याचा दृष्टिकोन दाखवला. त्यांच्या कालावधीमध्ये या सगळ्या मेट्रो ज्या आहेत त्यांचा डीपीआर तयार झाला, त्यांचे कंत्राट देण्यात आले आणि आता आपण पाहतो की त्यापैकी बऱ्यापैकी मेट्रो ज्या आहे त्या सुरू झालेल्या आहेत आणि काही मेट्रो या येत्या कालावधीतच सुरू होणार आहे. भूमिगत मेट्रोचा सुद्धा एक महत्वपूर्ण भाग सुरू झालेला आहे. उर्वरित भाग येत्या काही कालावधीत सुरू होणार आहे. लवकरच ही मेट्रो सुद्धा धावू लागेल आणि मुंबईकरांना एक महत्वाची सेवा जी आहे ती मिळू शकणार आहे. दिल्लीमध्ये ज्या पद्धतीनं इंटरनॅशनल एअरपोर्टला मेट्रोची कनेक्टिव्हिटी देण्यात आलेली आहे अगदी तशीच मेट्रोची कनेक्टिव्हिटी ही मुंबईतल्या इंटरनॅशनल एअरपोर्टला देण्याचा प्रयत्न या निमित्तानं केला जातोय आणि त्यामध्ये आजचा ऐतिहासिक दिवस आहे, आजचा ऐतिहासिक क्षण आहे कारण हे टनेल बोरिंग मशीन बोगदा पूर्ण खणून बाहेर येत आहे आणि त्यामुळं आजचा दिवस हा ऐतिहासिक दिवस आहे आणि या ऐतिहासिक दिवसाचे साक्षीदार होण्याकरता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः या ठिकाणी उपस्थित असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. एकूणच जर बघितलं तर मुंबईकरांच्या दृष्टीनं एक महत्वाचा टप्पा आज पूर्ण होताना आपल्याला बघायला मिळतोय. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कुबडेसह प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. तर हळूहळू या टनेलनं आपलं काम पूर्ण केलेलं दिसतंय आणि हा बोगदा पूर्णपणे खणून झालेला आहे जिथून मेट्रो 7 धावणार आहे. इंटरनॅशनल एअरपोर्ट जवळचं हे मेट्रोचं स्टेशन आहे जिथे हा बोगदा खणण्याचं काम गेल्या काही दिवसांपासून सुरू होतं. खरं तर या मार्गावरती सप्टेंबर 2023 पासूनच दिशा नावाचं हे टनेल बोरिंग मशीन काम करत होतं जे काम त्याचं आज पूर्ण होत आहे ज्याचे साक्षीदार आपण आहोत. मुख्यमंत्र्यांनी बटन दाबून या खोदकामाच्या म्हणजे मशीनची सुरुवात करून दिली आणि अखेर हे खोदकाम पूर्ण झालेलं आहे. त्यासाठी एक जी तात्पुरती भिंत उभारण्यात आलेली ती भेदलेली आहे या मशीननं आणि मेट्रो 7A मार्गिकेसाठी जो बोगदा खणणं महत्त्वाचं होतं किंवा जे काम होतं ते या क्षणाला पूर्ण झालेलं असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे आता इथून पुढची कामं या मेट्रो मार्गासाठीची सुरू होतील. तर ही अंडरग्राऊंड मेट्रो आहे कुलाबापासून ते दहिसरपर्यंत आणि याच मेट्रो मार्गासाठी संपूर्णपणे जमिनीखाली बोगदा तयार करणं किंवा हे खणण्याचं काम मोठ्या प्रमाणात होतं, महत्त्वाचं होतं आणि तेच या अवाढव्य अशा मशीननं पूर्ण केलेलं आहे. मेट्रोचे डबे याच बोगद्यातनं पास होणार आहेत त्या हिशोबाने बरोबर त्या परिघाचा हा बोगदा तयार करण्यात आलेला आहे जिथून ही मेट्रो धावेल आणि त्यासाठीचं हे खोदकाम गेल्या कित्येक दिवसांपासून महिन्यांपासून सुरू होतं ते मेट्रो 7A या मार्गिकेसाठी आज पूर्ण झालंय असं म्हणायला हरकत नाही. हे दृश्य आपण बघतोय हे काम सध्या सुरू आहे मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टच्या जवळ असलेल्या मेट्रो स्टेशन जवळ आणि तिथे मेट्रो 3 आणि मेट्रो 7A या दोन्ही कनेक्टेड असणार आहेत जिथून दोन मार्ग एकमेकांना कनेक्ट होतील जेणेकरून प्रवाशांना
वेगवेगळ्या ठिकाणी जाणं सोपं होईल. इंटरनॅशनल एअरपोर्टवरनं बाहेर पडल्यानंतर सुद्धा मेट्रोचा हा पर्याय मुंबईकरांसाठी असेल किंवा नागरिकांसाठी, प्रवाशांसाठी असेल. मेट्रो 7 वरचा बोगद्याचा हा ब्रेक थ्रू असं त्याला म्हटलं जात आहे, जो आता पूर्णपणे भेदून हे मशीन बाहेर येते. अतिशय संत गतीनं फिरत हे खोदकाम केलं जात आहे. आपल्याला दृश्यात दिसतंय त्याहीपेक्षा खूप मोठा त्याची व्याप्ती आहे, त्याचा परिघ आहे, ज्यातून संपूर्ण मेट्रो पास होणार आहे. आणि हे अंडरग्राऊंड खोदकाम गेल्या कित्येक महिन्यांपासून या गतीनं सुरू आहे. याच बोगद्यातनं मेट्रो धावणार आहे आणि या बोगद्याचं खोदकाम आता पूर्ण झालंय. तात्पुरती उभारलेली ही भिंत भेदून हे मशीन आता बाहेर येत आहे. मेट्रो 3 या भुयारी मेट्रो मार्गिकेची अनेक ठिकाणी दुसऱ्या मेट्रोला जी जोडणी होतीये त्यापैकी एक म्हणजे मेट्रो 7A या मार्गिकेचं विमानतळ स्थानक आणि मेट्रो 3चं विमानतळ स्थानक हे एकाच ठिकाणी आहे. मेट्रो 7A मार्गिकेसाठी MMRDAनं हा आज तो बोगदा खणलेला होता, ज्याचं काम आज पूर्ण होत आहे. दिशा नावाचं हे टनेल बोरिंग मशीन आहे, त्यानं हा बोगदा खणलाय. हे टनेल बोरिंग मशीन बोगदा खणून बाहेर पडतीये. त्याची ही थेट दृश्य आपण एक्सक्लुझिव्ह न्यूज 18 लोकमतवरती बघतोय. स्वतः मुख्यमंत्री तिथं उपस्थित आहेत. त्यांनी बटन दाबून हे मशीन सुरू केली आणि हे बोगद्याचं खोदकाम पूर्ण झालंय. मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडतोय. MMRDAचे सर्व अधिकारी आहेत, त्यांनी मुख्यमंत्र्यांना माहिती दिली आणि आता या मशीननं आपलं काम पूर्ण केलंय. मेट्रो 7A या अंडरग्राऊंड मेट्रो मार्गिकेसाठी दिशा नावाच्या टनेल बोरिंग मशीननं आपलं खोदकाम पूर्ण केलंय. हळूहळू संथ गतीनं हे मशीन पुढे येत आहे. बोगदा खणण्याचं काम पूर्ण झालंय. मेट्रो 7A मार्गिकेसाठी मुंबई मेट्रोसाठी खणलेला हा बोगदा, त्यासाठी हे दिशा नावाचं टनेल बोरिंग मशीन गेल्या